नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण 23 जानेवारी 2025चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपडेट केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओचं नोटिफिकेशन आल्यावर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला घेऊ. प्रश्न क्रमांक पहिला आहे. देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्याने सुरू करण्याचा विचार आहे किंवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 48वे सरन्यायाधीश म्हणून मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. कोणी? आलोक आराधे यांनी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा केला जातो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. इंग्रजी भाषेचा सर्वाधिक वापर केला जातो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या म्हणजे सेबीच्या अध्यक्ष कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. माधवी पुरुबुच ह्या सेबीच्या अध्यक्ष आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉट टॅक्सी सेवा राज्यातील कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? वाट नाही, वॉटर टॅक्सी, इथं थोडं टायपिंग मिस्ट आहे. वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मुंबईमध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय नामांकन संरचना संस्था यांच्या 2024च्या नामांकन यादीत भारतातील किती कृषी विद्यापीठाचा दर्जेदार व गुणवत्ता प्रधान कृषी विद्यापीठ म्हणून समावेश करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 40 विद्यापीठांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय नामांकन संरचना संस्था यांच्या 2023च्या नामांकन यादीत महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचा समावेश होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाचा 2023च्या नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला होता. कधीच्या? 2023च्या. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णयावर स्वाक्षरी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अमेरिकाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षांच्या जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. उत्तर प्रदेशातील पहिले सेमीकंडक्टर पार्क कुठे स्थापन केले जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ग्रेटर नोएडामध्ये उत्तर प्रदेशातील पहिलं सेमीकंडक्टर पार्क हे स्थापन केलं जाणार आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. उत्तर प्रदेशातील पहिले सेमीकंडक्टर पार्क ग्रेटर नोएडामध्ये आगामी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्थापन केलेलं जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने 125 एकर जमीन उपलब्ध करून दिलेली असून ही जमीन सेक्टर 10 आणि सेक्टर 28 मध्ये वसलेली असून या ठिकाणी 3 कंपन्यांचा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प सहभागी असणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. नॅशनल ॲडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम नासाम्स युनायटेड स्टेट आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केलेली आहे? कोणती? नॅशनल ॲडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम ही कोणत्या देशाद्वारे संयुक्तपणे विकसित केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. नॉर्वे या देशाने ही मिसाईल विकसित केलेली आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. तैपेईचे संरक्षण करण्यासाठी उत्तर तैवानमध्ये प्रगत नॅशनल ॲडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम तैनात करणार असून ही नॅसम ही रायथन USA आणि यंग्सबर्ग डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी विकसित केलेली एक मध्यम श्रेणी जमिनीवर आधारित हवाई संरक्षण प्रणाली असून ही यंत्रणा विमानाने, हेलिकॉप्टरने
क्रूझ क्षेपणास्त्राने आणि हवेतून पृष्ठभागावरील धोक्यांवर बचाव करणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. कोणत्या क्रिकेट संघाने 2024-25 मध्ये विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कर्नाटक या राज्याने 2024-25 ची विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. कर्नाटक पुरुष वरिष्ठ क्रिकेट संघाने 2024-25 अंतिम सामन्यात विदर्भाचा 36 धावांनी पराभव करून 5वी विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे, ज्याचे 18 जानेवारी 2025 रोजी कोटांबे स्टेडियम वडोदरा गुजरातमध्ये अंतिम सामना झालेला होता. या विजयामुळे कर्नाटकच्या देशांतर्गत क्रिकेटमधील 5 वर्षानंतर हा विजय मिळालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. कोणत्या संस्थेने ब्लड कॅन्सरवर उपचार करण्यासाठी दुसरे लिव्हिंग औषध क्वार्टेमी मंजूर केलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने ब्लड कॅन्सरवर उपचार करण्यासाठी दुसरे लिव्हिंग औषध मंजूर केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक, त्याच्या अगोदर महत्त्वाचे त्याच्याविषयी पॉईंट. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने क्वार्टेमी दुसरे जिवंत औषध मंजूर केलेलं असून जे रक्त कर्करोगावर उपचार करण्यासाठी डिझाईन केलेलं असणार आहे. टी सेल थेरपी ही म्हणून ओळखली जाणार आहे. जिवंत औषधेमध्ये रुग्णांच्या पेशी सुधारणे आणि त्यांच्या शरीरात पुन्हा समावेश करणे याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. CAR टी सेल थेरपी ही एक नाविन्यपूर्ण इम्युनोथेरपी आहे, जिथे टी पेशी कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी आनुवंशिकरित्या इंजिनिअरिंग केल्या जातात. रुग्णाच्या रक्तातून टी पेशी काढल्या जातात आणि मानवनिर्मित रिसेप्टरसाठी जनुक आणि प्रयोगशाळेत सुधारित केले जातात, जे टी पेशींना कर्करोगाच्या पेशी ओळखण्यास मदत करतात. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? कोणतं क्षेपणास्त्र? प्रलय क्षेपणास्त्र. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने प्रलय या क्षेपणास्त्राचं विकसित केलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट घ्या. प्रलय क्षेपणास्त्र हे भारताचे पहिले सामरिक अर्ध बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असेल, जे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे. हे 150 ते 500 किलोमीटर पल्ल्याच्या पृष्ठभागापासून भूपृष्ठावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, जे लष्कराच्या सामरिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित केले गेलेलं आहे. प्रलय हे 350 ते 700 किलोमीटर पारंपरिक वॉरहेड वाहून नेऊ शकतं आणि उच्च अचूकतेने शत्रूंच्या स्थानावर मारा करू शकतं, जे DRDOने विकसित केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. फंड्स फॉर स्टार्टअप म्हणजेच FFS योजना कोणत्या संस्थेद्वारे चालवली जाणार किंवा जाते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच CBD मार्फत फंड्स फॉर स्टार्टअप ही चालवली जाते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत हे NDRF टीम काम करत असते. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. वरिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. केरळ या संघाने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चं विजेतेपद पटकावलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते काय 23 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर 100% आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होणार आहे.